आज आपण आणखीन काही वस्तूंची नावं म्हणजे शब्द आणि त्यात येणारी अक्षरं समजून घेणार आहोत। तर आपण च, छ, ज, झ, य ही ती अक्षरं आहेत आणि चमचा, छत्री, जहाज आणि जबलं आणि य हे अक्षर आहे। ठीक आहे, ते अनुस्वारासाठी वापरतात। तर पहिलं अक्षर बघूया आपण। हा चमचा आहे। हा चमचा, चमच्यातला च, चमच्यातला च। तसेच चमचम, काय चमचम करताय असं आपण म्हणतो, त्याच्यातही च असतो। किंवा चतकोर पोळी दे, चतकोर भाकरी दे, त्याच्यातही चतकोर असतो। किंवा चणा डाळ आपण म्हणतो, त्याच्यात च असतो। चवळी असतो, त्याच्यात च असतो। दुसरं अक्षर आहे छ। तर ही आहे छत्री, छत्रीतला छ, छत्रीतला छ। किंवा घराचं छप्पर आहे आपण म्हणतो, ते पण छ असतो, छत असतो, त्याच्यातही छ असतो। किंवा छडी म्हणतो, त्याच्यात पण छ असतो। छोट्या मुलीला छकुली म्हणतो, तो पण छ असतो। तर हा छत्रीतला छ। नंतर हे जहाज आहे। तर जहाजामध्ये हे जहाज दिसतो, जहाजातला ज। तसं जनावर आपण म्हणतो, त्याच्यातही ज असतो। किंवा आपण जपमाळ म्हणतो, आजी आजोबा कोणीतरी जपमाळ घेऊन जप करत असतात, त्याच्यातही ज असतो। जपमाळाचा ज, जहाजातला ज। त्याच्यानंतर पुढचं अक्षर आहे झ। तर हे आहे झबलं, छोट्या बाळाला झबलं घालतात तर झ। किंवा मोठ्या मुली जरा झगा घालतात, त्याच्यातही झ असतो। किंवा झगमग करते आपण म्हणतो, त्यालाही झ असतो। किंवा झटझट चल असं आपण म्हणतो, त्याच्यातही झ असतो। आणि हे अक्षर आहे य। हे बहुतेक ह्या सगळ्या अक्षरांमध्ये जेव्हा अनुस्वार लागतो त्याच्यामध्ये हे अक्षर वापरलं जातं। जोडाक्षर येत नाही तर तो अनुस्वार म्हणजे टिंब म्हणून येतो त्या अक्षरांवर। थँक्यू।